पण विभाग का बदलून दिला हे माझ्या लक्षात आलं नाही. या अर्धा तास चर्चेचं उत्तर सन्माननीय आदिवासी विभागाच्या मंत्र्यांनी द्यावं ही अपेक्षा होती. पण ठीक आहे उदयजी, मी तुमचं उत्तर घेईल. रत्नागिरीचे तुम्ही रत्न आहात. फक्त एवढंच आहे की तुम्ही उत्तर देणार आहे आणि कृती जी आहे ती कृती त्यांच्या विभागाने करावी ही अपेक्षा आहे. अध्यक्ष महाराज, एक पत्र जे मी आता उदय सामंत साहेब आपल्याला देतो. एक महामहिम राधाकृष्णजी जेव्हा होते आपले राज्यपाल तेव्हा हे पत्र 27 जानेवारी 2025 ला दिलं होतं. आणि या विभागाचे जे मंत्री आहे अशोकराव उईके साहेब त्यांनाही 27 जानेवारीला पत्र दिलं होतं. कारण 26 जानेवारीच्या कार्यक्रमात एक गोष्ट लक्षात आली की स्वातंत्र्याचा झेंडा फडकवता फडकवता अजूनही मुंबईमध्ये, पुण्यामध्ये, नागपूरमध्ये, चंद्रपूरमध्ये एक साधा बिल्डर आदिवासी समाजाचा आम्ही निर्माण करू शकलो नाही. एक राष्ट्रपती महोदय दिदी द्रौपदी मुर्मू यांना तिथं बसवलं आणि आदिवासींचा आता उत्थान होतोय, प्रगती होते आहे, या भावनेमध्ये आपण दुर्दैवाने गुंग राहिलो. आणि मग माझ्या मनात विचार आला की आदिवासी उद्योगपती का होऊ नये? उद्योगपती होण्याचा ठेका काही विशिष्ट प्रगत उन्नत समाजांनीच घेतला आहे का? आमदार किंवा मंत्री महोदयाच्या मुलांनीच घेतला आहे का? की आदिवासी तरुणांनी त्यांच्यामध्ये क्षमता कमी नाही, ते प्रामाणिक आहे, ते शूर आहे. मला आठवतं की 1857 मध्ये आमच्या जिल्ह्यातले वीर बाबूराव शेडमाकेजी यांनी इंग्रजांच्या विरुद्ध युद्ध पुकारून एका पिंपळाच्या झाडाखाली त्यांना फाशी देण्यात आली. आता आमची मागणी काय आहे? तुम्ही सक्रिय मंत्री आहात, उत्तम मंत्री आहात. मला आपल्याकडून अपेक्षा आहे जर ते करत नसतील तर तुम्ही करावं. आता एक पोंभुर्णे आला आणि करंजी इथं 2 MIDC आहे. या MIDC मध्ये आज एकही उद्योग नाही. या उद्योगाच्या संदर्भामध्ये एक पहिली गोष्ट तर आपण एक बैठक लावली तर मी डिटेल संकल्पना सांगेल, कारण इथं वेळेच्या अभावी ती संकल्पना मांडता येत नाही. 31 मे 2011 रोजी आपण विदर्भाच्या विकासासाठी, मराठवाड्याच्या विकासासाठी जी समिती नेमली त्या विजय केळकर समितीने सुद्धा सांगितलं की आदिवासी लोकांना रोजगार मिळवून देता यावा यासाठी या जिल्ह्यांमध्ये वन आधारित, कृषी आधारित असे लघु उद्योग, कुटीर उद्योग, हस्तकला उद्योग आणि मध्यम उद्योग निर्माण करावे. या 2 MIDC मध्ये आपण प्लग अँड प्ले पैसे आदिवासी विभागातून घ्या, पण तिथं आपण काही स्किल देऊ शकतो. मी आजचे उपमुख्यमंत्री व माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेजींना मनापासून धन्यवाद देऊ. त्यांनी आमच्या मागणीला सकारात्मक मुख्यमंत्री असताना होकार दिला. 12.5 कोटी हे स्वर्गीय सुषमा स्वराज स्किल सेंटर साठी दिले आहे आणि ते स्किल सेंटर उभा आहे. सन्माननीय खासदार बासुरी स्वराजजींच्या हस्ते, नितीन गडकरी साहेबांच्या हस्ते, CM DCMच्या हस्ते त्याचं उद्घाटन आपण करणार आहोत. पण आम्ही तिथं स्किल द्यायला तयार आहोत, कौशल्य द्यायला तयार आहोत. पण त्यांच्याकडे सर्वात मोठी अडचण काय आहे की त्यांना स्किल दिलं पाहिजे, शिक्षण त्या अनुभवाचं दिलं पाहिजे. पण एक आवश्यक गोष्ट आहे की केंद्र सरकारच्या योजनेशी याला इंटिग्रेट केलं पाहिजे. केंद्राच्या या संदर्भातल्या ज्या योजना आहे, ज्या मिनिस्ट्री ऑफ ट्रायबल अफेअर्स ट्रायफेडच्या आहे, द ट्रायबल कोऑपरेटिव्ह मार्केटिंग डेव्हलपमेंट फेडरेशन ऑफ इंडिया लिमिटेड, हे ट्राइब्स इंडिया यांच्या आउटलेट आहे, ई कॉमर्स आहे, याला आपण वस्तू विकू शकतो. व्हॅल्यू एडिशन, वन उत्पादनावर त्यांची वनधन योजना आहे, त्यांची ब्रँडिंग योजना आहे. नॅशनल शेड्यूल्ड ट्राइब्स फायनान्स अँड डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन आहे, त्यांचं स्किल डेव्हलपमेंट आहे. गुजरातमध्ये आपण वनबंधू कल्याण योजना केली. गुजरातमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उद्योग उदय योजना, उदय म्हणजे तुमचं नाव नाहीये, त्या योजनेमध्ये उदय टाकलाय. तर इथं मात्र या उदयनी काम करावं ही अपेक्षा आहे. आणि त्यासाठी आपल्याला कृषी आधारित, वन आधारित, औषध आधारित, गणवेशचं स्टिचिंग असेल. आता आपल्या माहिती करता सांगतो, हे दुर्दैव आहे, याच्याकडे का लक्ष कोणी देत नाही माहित नाही. आदिवासी हॉस्टेलमध्ये महाराष्ट्रात एकच कॉन्ट्रॅक्टर दूध देतो, भाजी देतो, तेवढी योग्यता आदिवासी बंधूंची नाही आहे गाव.
तुम्ही पहिलं उत्तरात सांगा, तुमचा विभाग नाही आहे मला माहिती आहे, पण सामूहिक जबाबदारीने की आदिवासी हॉस्टेलमध्ये त्या भागातल्या बचत गटाच्या माध्यमातून काय गणवेश देता येत नाही का? त्यासाठी महाराष्ट्रात एकच पाहिजे का? का हिशोब करायला सहजता येते म्हणून, सुलभता येते म्हणून? त्या आदिवासी हॉस्टेलमध्ये, आदिवासी आश्रमशाळेमध्ये का महाराष्ट्रामधला एक कॉन्ट्रॅक्टर पाहिजे? बरं, तो तरी कॉन्ट्रॅक्टर मग आदिवासी ठेवा ना, तो प्रगत समाजाचा. मग एक निर्णय तुम्ही आज कमीत कमी करा की आदिवासी विभागामध्ये जेवढ्या वस्तू वापरल्या जातात, वस्तू खरेदी केल्या जातात, त्या आदिवासी 100% संस्थांकडून किंवा आदिवासी व्यक्तींकडूनच घेतल्या जाईल. अन्यथा हे बेगडी प्रेम आदिवासींबद्दलचं आता बंद करा. खूप जागा, हजारो कोटी, आता माझी टोटल मारायची राहिली, पण मला तुम्ही आलात, हजारो कोटी खर्च करूनही अजूनही उन्नत का होत नाहीये? का ते इन्कम टॅक्स पेअर होत नाही? का ते बिल्डर होत नाही? त्यांच्यामध्ये क्षमता कमी नाही आहे. एकलव्याची कथा तर हजारो वर्ष आपण ऐकत आलो आहे की नुसतं फोटा लावला तरी अर्जुनापेक्षा बाण सोडून कुत्र्याचं भुंकणारं तोंड बंद करण्याची क्षमता आहे. मी मिशन शौर्य केलं पालकमंत्री असताना, 8 महिन्यात देशात घडलं नाही. 8 महिन्याच्या ट्रेडिंग मध्ये 17 वर्षाची 18 वर्षाची पोरं एव्हरेस्टवर चढले. आणि आमच्या आदरणीय पंतप्रधान मोदयांनी त्यांच्या भाषणामध्ये त्याचा उल्लेख केला. 15 ऑगस्टच्या लाल किल्ल्याच्या भाषणामध्ये कौतुक केलं. ही शक्ती आदिवासी बंधूंमध्ये आहे. पण त्या संधीचं सोनं करण्यासाठी कदाचित हा ईश्वराचा संकेत असेल की तुम्ही स्वतः उत्तरासाठी आलात, त्या विभागाचे मंत्री आले नाहीत, तुम्ही उत्तरासाठी आलात. आणि यासाठी मग बाजारपेठेपासून कायदेशीर आणि प्रशासकीय मदत, सिंगल विंडो सिस्टम, बिझनेस ट्रेनिंग कॅम्प, हे आपल्याला चंद्रपूर जिल्ह्यात एक प्रयोग म्हणून करायचा आहे. आता चंद्रपूर जिल्ह्यातच का, तर आमची लोकसंख्या 2011 नुसार 22,04,307 आहे आणि त्याच्यापैकी आदिवासींची लोकसंख्या ही 17.66 आहे, 3,89,441. आणि म्हणून माझी आपल्याला विनंती आहे की राजकारणात तुमचा वेळ किती जाऊ द्या, पण हे सर्व ईश्वरीय पुण्याचं कार्य आहे, जे कदाचित अध्यक्षांच्याच निर्देशानुसार तुम्ही उत्तरासाठी आलात. कारण माझाही अनुभव आहे खरं तर याचं उत्तर तुम्ही देण्याचं काहीच कारण नाही. फक्त MIDC तुमची आहे एवढाच तो भाग आहे, बाकी काहीच तुमचा भाग नाही आहे. पण तुम्ही उत्तरासाठी आला आहात. MIDCच्या प्रॉफिट मधून काही पैसे, आदिवासी विभागाकडून काही पैसे, आदिवासी काही विभागाकडून पैसे, या संदर्भातली तुम्ही आता उत्तरामध्ये चंद्रपूर जिल्ह्याच्या या 2 MIDC मध्ये प्ले अँड प्लग ही योजना मंजूर करण्यासाठी जो निधी लागेल तो निधी देण्याची घोषणा कृपया करावी. आणि एक विस्तृत बैठक आदिवासी विभागाचे सचिव, उद्योग सचिव आणि आपण घ्यावी. एवढे माझे 2 स्पेसिफिक मागण्या या अर्धा तास चर्चेच्या निमित्ताने आहे. मंत्री महोदय. अध्यक्ष महोदय, सन्माननीय सदस्य सुधीर भाऊनी आदिवासी विभागाच्या संदर्भामध्ये जो काही मुद्दा मांडला, परंतु त्याच्यामध्ये एक महत्वाची माहिती जी मला सुधीर भाऊना आणि सभागृहाला द्यायची ती म्हणजे ज्या MIDCचा आपण उल्लेख केला, त्या MIDC मध्ये सुमारे 190 हेक्टर जमीन एक्वायर करण्याचा आम्ही निर्णय घेतला होता. परंतु नंतर तिथे विरोध झाल्यामुळं आता सध्या आमच्याकडे 22.35 हेक्टर जमीन ही आमच्या ताब्यामध्ये आहे आणि ती 73 हेक्टर पर्यंत जाणार आहे. परंतु सुधीर भाऊंनी सांगितलेली सूचना ही अतिशय महत्वाची आहे. सुधीर भाऊ, मला सांगताना आनंद आहे की नाशिकमध्ये अशाच पद्धतीचा एक प्रश्न निर्माण झाला आणि देशातलं पहिलं ट्रायबल क्लस्टर आपण नाशिकला केलं. त्याच्यामध्ये MIDC आणि आदिवासीची मॅचिंग ग्रँट असं धरून आपण त्या ठिकाणी ते प्लग अँड प्लेचा कार्यक्रम घेतला आणि तो यशस्वीरित्या आता आपण सुरू करतोय. त्याच पद्धतीनं ज्या पद्धतीनं सुधीर भाऊनी इथं मागणी केलेली आहे की आदिवासी समाजातील तरुण तरुणींना ट्रेनिंग देऊन तिथं प्लग अँड प्ले सारखी योजना जर सुरू करायची असेल तर सुधीर भाऊ 100% त्याचा सकारात्मक विचार केला जाईल. आणि नुसता सकारात्मक विचार केला जाणार नाही तर आवश्यकतेनुसार प्लग अँड प्लेचे जे काही इन्फ्रास्ट्रक्चर तयार करायला लागतात ती देखील MIDC मार्फत तयार करून देण्यात येतील आणि एक वेगळा अभिनव उपक्रम आदिवासी बंधू भगिनींसाठी त्या भागामध्ये सुरू करण्यात येईल. चला, सुधीर भाऊंनी जी बैठकीचं मागणी केलेली आहे त्या बैठकीचं आयोजन देखील करण्यात येईल. चला, शासकीय विधेयक आहे. खंडेशा विचार व संमत करणे सन 2025 चे विधानसभा विधेयक क्रमांक